कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. निजानंदरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यै त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। नारायणविधि आदिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। माते तुझे ध्यान आम्हासी राहो तुझे नाम आमुचे मुखासी येवो। माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरणास। जगदंब जगदंब ऐसे म्हणावे देहातीत होनी जावे। स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती। स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती। स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती। जय जगदंब 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 जय जगदंब
जय जगदम्ब 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 रेणुका माता की जय हरसू माता की जय शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा सच्चिदानंद स्वरूप असणारे शांती ब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज ज्यांचं चरित्र गेल्या 3 दिवसापासून तुम्ही मी श्रवण करत आहोत. आज आपल्या सेवेचा चतुर्थ दिवस आणि अंतिम दिवस आहे. कथा श्रवण करण्यासाठी निमित्त आहे आई भगवती जगदंबेचा सोहळा, जगदंबेची यात्रा. आणि आजच्या तिथीचा, आजच्या मुहूर्ताचा विचार जर का तुम्ही मी केला तर आजचा दिवस आहे शाकंभरी पौर्णिमेचा. अर्थात आजच्या दिवशी शाकंभरी माता ही प्रगट झाली होती. पुराणामध्ये असं वर्णन येतं की पूर्वकाली मृत्यूलोकामध्ये अकाल पडला होता, दुष्काळ पडला होता. आणि त्यावेळेला जीवसृष्टीचं संरक्षण करण्यासाठी आई भगवतीनं आपल्या शरीरामधून शाक अर्थात भाज्या, धान्य यांची उत्पत्ती केली. आणि जो अवतार भगवतीनं धारण केला त्या अवताराला शाकंभरी हे नाम प्राप्त झालं. आणि अशी शाकंभरी माता आजच्या तिथीला प्रगट झाली, आजच्या पौर्णिमेच्या दिवशी प्रगट झाली. म्हणून आजची पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा आहे. अर्थात ज्या ज्या वेळेला या जीवसृष्टीवरती नाना प्रकारचं संकट आलं त्या वेळेला भगवती भगवंत हे तुमचं माझं संरक्षण करण्यासाठी धावून आलेले आहेत. दुष्काळ पडलेला होता, धान्य प्राप्त होत नव्हतं, अन्न प्राप्त होत नव्हतं. अशा वेळेला आई भगवतीनं स्वतःच्या शरीरामधून धान्याची उत्पत्ती केली, शाकाची उत्पत्ती केली. शाक अर्थात भाजी. आणि म्हणून नाम प्राप्त झालं शाकंभरी माता. आणि अशा पद्धतीनं आजच्या मुहूर्तावरती, आजच्या दिनावरती आई भगवतीचं प्रागट्य आहे. म्हणून आज भारतवर्षामध्ये आई भगवतीचं पूजन केलं जातं.
नाना प्रकारच्या भोगांचा तिला नैवेद्य समर्पित केला जातो, तिचं नाम गायन केलं जातं आणि आई भगवतीची शाकंभरी रूपामध्ये असलेली जी प्रतिमा आहे तिचं पूजन आजच्या दिवशी करत असतात. असा परमपवित्र दिवस आहे आजचा आणि आजच्या दिवशी आपल्या या चरित्राची सांगता सुद्धा आहे. जिच्या कृपेनं तुम्हाला मला साधूचं दर्शन घ्यायचं आहे अशी आई भगवती तुम्हाला मला वेळोवेळी सहाय्यकारी होईल अशी शाश्वती आहे. कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी श्रवण केलं. काय श्रवण केलं आपण? नाथांचं चरित्र कुठपर्यंत आलं आपलं? कोणी सांगू शकेल? लक्षात ठेवलं पाहिजे. देवाचं नाम विसरत जाऊ नये, देवाची कथा विसरत जाऊ नये. काल आपण ऐकलं नाथांच्या घरी भगवंत श्रीखंड्या रूपाने आले आणि भगवंताची अर्थात नाथ महाराजांची सेवा आरंभ करून दिलेली आहे. 12 वर्ष होऊन गेले भगवंत श्रीखंड्या रूपाने नाथ महाराजांच्या घरी सेवा करत आहेत, काम करत आहेत. आणि ज्या वेळेला भगवंत 12 वर्ष अगोदर ज्या वेळेला भगवंतांनी संकल्प केला की मला नाथाच्या घरी जाऊन सेवा करायची आहे, त्याच वेळेला द्वारकेमध्ये एक मदनराय शर्मा नावाचे भगवंताचे भक्त येऊन पोहोचले. द्वारकेचे भगवंत, द्वारकेचे नाथ एकनाथ महाराजांच्या घरी सेवेसाठी आलेले होते आणि द्वारकेच्या भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी मदनराय शर्मा नावाचे भक्त भगवंतासमोर येऊन पोहोचले आणि संकल्प केला की जोपर्यंत भगवंत मला प्रसन्न होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. पण पाहायला गेलं तर भगवंत द्वारकेमध्ये नाहीत, भगवंत पैठणामध्ये आहेत. तो भक्त भगवंताची द्वारकेमध्येच वाट पाहतो, साधना आरंभ करून दिलेली आहे, वाट पाहत आहेत कधी भगवंत माझ्यासमोर प्रगट होतील. आणि वाट पाहता पाहता 12 वर्ष निघून गेले. दुसऱ्या दिवशी 12वं वर्ष संपणार हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्या भक्ताने संकल्प केला की उद्या जर का भगवंत माझ्यासमोर प्रगट झाले नाही तर मी विष प्राशन करेल आणि स्वतःच्या देहाचा त्याग करेल असा संकल्प केला. आणि त्या दिवशी मध्यरात्रीला त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये रुक्मिणी आईसाहेब येऊन पोहोचल्या आणि रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, तू ज्याला प्रसन्न करण्यासाठी इथं आलेला आहे तो द्वारकेचा भगवंत द्वारकेमध्ये नाही. म्हटले कुठं गेले? त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेब सांगतात की 12 वर्ष अगोदर भगवंत पैठणामध्ये गेलेले आहेत आणि नाथ महाराज म्हणून जे भगवत भक्त आहेत त्यांच्या घरी सेवा करत आहेत. तुला जर का भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर पैठणामध्ये जा, नाथ महाराजांचा शोध घे आणि भगवंतांना प्रगट कर, भगवंतांचं दर्शन घे. हे जसंच स्वप्न पडलं, सावध झाला तो भक्त आणि दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला पैठणामध्ये येऊन पोहोचला. पैठण गावामध्ये आल्यावर विचारपूस सुरू केली. म्हटले एकनाथ महाराजांचा वाडा कुठं आहे, एकनाथ महाराज कुठं राहतात? शोध घेता घेता वाड्यामध्ये येऊन पोहोचले. नाथ महाराजांनी स्वागत केलं. म्हटले आपण कोण, आपला परिचय काय आहे? त्यावेळेला सांगायला लागले. म्हटले मी द्वारकेवरून आलेलो आहे, माझं नाव मदनराय शर्मा असं आहे. म्हटले इथं कशासाठी आलेला आहात? त्यावेळेला भक्त सांगायला लागला. म्हटले तुमच्या घरी जो श्रीखंड्या म्हणून राहतो मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे, मला त्याला भेटायचं आहे. म्हटले काही हरकत नाही, श्रीखंड्या गेल्या अनेक वर्षांपासून इथंच राहतो, तुम्ही थांबा. म्हटले मी श्रीखंडाला आवाज देतो. आणि नाथ महाराजांनी श्रीखंडाला आवाज दिला परंतु श्रीखंडा काही आला नाही. नाथांना असं वाटलं काहीतरी कामानिमित्त गोदेच्या तीरावरती गेला असेल, पाणी आणण्यासाठी गेला असेल, कुठेतरी कामामध्ये व्यग्र असेल.
नाथांनी वाट पाहिली. उद्धवजी महाराजांना बोलावलं. म्हटले, श्रीखंडाचा शोध घ्या. म्हणा, तुला भेटण्यासाठी तुझे नातलग आलेले आहेत. उद्धवजी महाराजांनी संपूर्ण पैठण क्षेत्रामध्ये शोध घेतला. सारे गावकरी, वाड्यामध्ये असणारे सारे सेवक श्रीखंडाचा शोध घेत आहेत, परंतु श्रीखंडा मात्र कुठेच सापडला नाही. शोध घेता घेता दिवस मावळून गेला, रात्र झाली आणि नाथ महाराज आता थकून गेले. ज्या ज्या ठिकाणावरती श्रीखंडा काम करण्यासाठी जातो ती सारी ठिकाणं मी पाहिली, पण श्रीखंडा मला कुठंच सापडला नाही. आणि हे सांगण्यासाठी त्या भक्ताजवळ एकनाथ महाराज येऊन पोहोचले. म्हटले, पहा, तुम्ही ज्या श्रीखंडाचा शोध घेण्यासाठी इथं आलेला आहात, तो श्रीखंडा सकाळपासून सापडलाच नाही. म्हटले. नाथ महाराजांनी विचारलं, तुम्ही श्रीखंडाचे कोण लागता? श्रीखंडा तुमचा कोण आहे? त्यावेळेला तो भगवत भक्त म्हणायला लागला. म्हटले, नाथ महाराज, जो श्रीखंड्या गेल्या 12 वर्षापासून तुमच्या घरामध्ये तुमची सेवा करतो, तुमची कामं करतो, तो श्रीखंड्या साधारण मनुष्य नाही, तर द्वारकेची मूर्ती तुमची सेवा करण्यासाठी इथं आलेली आहे. तो द्वारकेचा भगवंत इथं येऊन पोहोचला. आणि हे जसंच नाथांनी ऐकलं, जसे उभे होते एका क्षणामध्ये जमिनीवरती पडले. लहान लेकरासारखं रडायला लागले आणि भगवंतांचा धावा करायला लागले. म्हटले, भगवंता, अहो, मी तुमचा भक्त आहे, मी तुमचा दास आहे, मी तुमचा सेवक आहे, आणि तुम्ही माझी सेवा करण्यासाठी आलात, असं का केलं? म्हटलं, नक्कीच कुठेतरी माझ्या साधनेमध्ये, माझ्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये कमतरता राहिली असेल, आणि म्हणूनच तुम्ही 12 वर्ष माझ्यासोबत होता, तरी सुद्धा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. भगवंता, मला तुम्हाला पाहायचं आहे, मला तुमची भेट घ्यायची आहे, पुन्हा एक वेळेला माझ्यासमोर सगुण साकार व्हा, असं म्हणून धावा आरंभ केला. आणि नाथांसमोर भगवंत पुन्हा एक वेळेला कृष्ण रूपामध्ये प्रगट झाले. नाथांनी भगवंतांचं दर्शन घेतलं, चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. मदनराय शर्माला सुद्धा भगवंतांचं दर्शन नाथांमुळे आज प्राप्त झालेलं आहे. आणि नाथ महाराज म्हणतात, भगवंता, अहो, एवढ्या दिवस माझ्यासोबत होता, पण मला ते सुख अजून भोगता आलं नाही. तुम्ही मला का कळू दिलं नाही की मी तुझा परमात्मा आहे म्हणून? त्यावेळेला भगवंत म्हणतात, नाथा, अरे, मी जर का तुला असं कळू दिलं असतं की मी तुझा परमात्मा आहे, तर तू मला तुझी सेवा करू दिली असती का? आतापर्यंत तू भरपूर माझी सेवा केली, पण मला आता अशी इच्छा आहे की मला माझ्या भक्ताची सेवा करायची होती. जे प्रेमसुख सेवेच्या मार्फत माझा भक्त भोगतो, ते प्रेमसुख मला सुद्धा भोगायचं होतं, आणि म्हणून मी तुझी सेवा करण्यासाठी आलो. नाथ महाराज म्हणतात, भगवंता, तुम्ही जाण्यासाठी जरा घाई केली. अहो, मी आणि गिरजा मातेनं असं ठरवलं होतं की आम्ही दोघं मिळून तुमचा विवाह करणार होतो. तुमच्यासाठी मुलगी सुद्धा आम्ही पाहतच होतो, पण तुम्ही खूप घाई केली. म्हटले, भगवंत, नाथा, अरे, माझे एक नाही, माझे 16,000 विवाह झालेले आहेत. आता माझे एवढे विवाह झालेले असताना सुद्धा अजून वरतून एक विवाह कशासाठी माझा करायचा होता? पण नाथ महाराज काही ऐकायलाच तयार नाही. त्यावेळेला भगवंत म्हणतात, तुला माझा विवाह लावून द्यायची इच्छा आहे ना? म्हटले, हो. मग एक काम कर, रुक्मिणी मातेचा आणि माझा जो विवाह सोहळा द्वारकेमध्ये द्वापार युगामध्ये जो संपन्न झाला होता, त्या विवाह सोहळ्याचं तू लिखाण कर. तू रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं लिखाण कर म्हटले, आणि त्याच्या मार्फत माझा विवाह सोहळा तू आनंदामध्ये साजरा कर. भगवंतांची आज्ञा ऐकली आणि नाथांनी संकल्प केला की आता मी लवकरच रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिण्यासाठी घेणार आहे. भगवंत निघून गेले.
जे भगवत भक्त आलेले होते मदनराय शर्मा, त्यांना नाथांच्या कृपेने भगवंतांचं दर्शन झालेलं आहे, आनंदित झालेले आहे आणि देहत्यागाचा संकल्प त्यांनी सोडून दिला आणि आता परत आपल्या घरी निघाले. इकडे पैठणामध्ये नाथ महाराज राहत आहेत. अनेकानेक रूपामध्ये भगवंत दर्शन देत आहेत. आणि चरित्रकार असं सांगतात की नाथांच्या घरी भगवंत यांनी 36 वर्ष सेवा केली. 1 वर्ष विठ्ठल म्हणून 12 वर्ष विठ्ठल म्हणून सेवा केली की 12 वर्ष नाथांच्या कीर्तनामध्ये भगवंत ध्रुवपद गायला होते. विठ्ठल रूपामध्ये 12 वर्ष सेवा केली, श्रीखंड रूपामध्ये 12 वर्ष सेवा केली आणि केशव रूपामध्ये 12 वर्ष सेवा केली. असं 36 वर्ष नाथांच्या घरी भगवंत नाथांची सेवा करण्यासाठी, प्रेमसुख भोगण्यासाठी येऊन राहिले. अनेकानेक रूपामध्ये नाथांना भगवंतांचं दर्शन प्राप्त होत आहे. सद्गुरूंचा जो आदेश आहे, सद्गुरूंची जी सेवा आहे, ती सेवा एका बाजूला चालू झालेली आहे. आणि एक दिवस मनामध्ये असा संकल्प उदयास आला की मला आता श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावरती भाष्य करायचं आहे. श्रीमद भागवताचा 11 स्कंद हा श्रीमद भागवताचा गाभा आहे. या 11 स्कंदावरती मला आता प्राकृत भाषेमध्ये अर्थात मराठी भाषेमध्ये भाष्य करायचं आहे, जेणेकरून श्रीमद भागवतामध्ये जे तत्वज्ञान उद्धवजी महाराजांना भगवंतांनी स्वतःच्या मुखाने सांगितलं, ते तत्वज्ञान आता जनसामान्य लोकांना सुद्धा कळण्यासाठी, ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी सोपं जाईल. म्हणून संकल्प केला की आता मी 11 स्कंदावरती भाष्य करेन. ग्रंथ लिहिण्यासाठी आरंभ केलेला आहे. ग्रंथाला नाव दिलं एकनाथी भागवत. 5 अध्याय लिहून झालेले आहेत. ज्या वेळेला संपूर्ण गावामध्ये ही वार्ता जाऊन पोहोचली की नाथ महाराज 11 स्कंदावरती भाष्य करायला बसले आहे, त्यावेळेला गावामध्ये असलेले अनेकानेक विद्वान नाथांची ती टीका ऐकण्यासाठी, भाष्य ऐकण्यासाठी यायचे. जे जे भाष्य नाथांनी लिहिलेलं आहे त्या ओव्या काही काही विद्वान आपल्या हाताने पुन्हा आपल्यासाठी वाचण्यासाठी लिहून ठेवायचे. आणि त्या विद्वानांमध्ये एक विद्वान होते ज्यांचं नाव होतं श्रीपाद शास्त्री, ज्यांची नाथांवरती अपूर्व निष्ठा होती, श्रद्धा होती, प्रेम होतं. आणि नाथांचं हे जे भाष्य ज्या वेळेला श्रीपाद शास्त्रींनी वाचलं त्यावेळेला विलक्षण अनुभूती त्यांना प्राप्त झाली. आणि असं वाटायला लागलं की आता जे जे नाथ लिहितील ते सारं काही मी स्वहस्ताने लिहून घेईल आणि घरी जाऊन अखंड त्या ओव्यांचं पारायण करेल. असं करता करता 5 अध्याय नाथांनी लिहिलेले आहेत. श्रीपाद शास्त्रींनी ते आपल्या कागदावरती 5ही अध्याय उतरवून घेतले. आणि श्रीपाद शास्त्रींना एक दिवस काशीमध्ये जाण्याचा योग आला. काशीला जाण्या अगोदर नाथ महाराजांजवळ येऊन पोहोचले आणि सांगितलं, म्हटले नाथ महाराज, उद्या प्रभात समयाला मी काशीकडे रवाना होणार आहे, पण मला काशीला जाऊ वाटत नाही. म्हटले का जाऊ वाटत नाही? म्हटले नाथ महाराज, अहो तुमच्या मुखामधून एवढं सुंदर भाष्य ऐकायचं सोडून मी काशीकडे कसं जाऊ? त्यावेळेला नाथांनी सांगितलं, म्हटले तू जे काही माझं भाष्य आपल्या कागदावरती उतरवून घेतलेलं आहे ते 5ही अध्याय तू सोबत घेऊन जा आणि जोपर्यंत काशीमध्ये राहशील तोपर्यंत अखंड त्याचं पठन कर. म्हटले काही हरकत नाही. श्रीपाद शास्त्रींनी ते 5ही अध्याय आपल्या हातामध्ये घेतले आणि काशीकडे रवाना झाले. काशी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. मणिकर्णिकेच्या घाटावरती आले, गंगा स्नान केलं, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि वाळवंटामध्ये विराजमान झाले. आणि नाथांनी जे 5 अध्याय लिहिले होते त्या 5ही अध्यायांचं वाचन करण्यासाठी आरंभ केला.
असा नित्य नियम आता सुरू झालेला आहे श्रीपाद शास्त्रींचा. मणिकर्णिकेच्या घाटावरती विराजमान व्हायचे आणि एकनाथी भागवताचं वाचन आरंभ करून द्यायचे. काशी क्षेत्रामध्ये जेवढे मराठी भाषिक होते, हिंदी भाषिक होते, त्यांच्या कानावरती ह्या ओव्या जाऊन पडायला लागल्या आणि त्याची गोडी लागली. ज्यांना ज्यांना मराठी भाषा कळत होती ते सारे जण श्रीपाद शास्त्रींचं पठण ऐकण्यासाठी, अध्याय ऐकण्यासाठी येऊन पोहोचायचे. पाहता पाहता दिवसापाठीमागून दिवस निघून गेले आणि आता मणिकर्णिकेच्या घाटावरती एकनाथी भागवत ऐकण्यासाठी हजारो लोकांची गर्दी व्हायला लागली. पाहता पाहता संपूर्ण काशी क्षेत्रामध्ये वार्ता जाऊन पोहोचली की मणिकर्णिकेच्या घाटावरती कुणीतरी श्रीपाद शास्त्री नावाचे विद्वान आहेत आणि ते एकादश स्कंदावरती एकनाथ महाराजांनी जी टीका केलेली आहे, जी प्राकृतामध्ये टीका केलेली आहे, त्या ओव्यांचं वाचन चालू आहे. काशी क्षेत्रामध्ये राहणारे काही ब्राह्मण होते, विद्वान होते, त्यांना मात्र ही गोष्ट सहन झाली नाही. बऱ्याच वेळेला श्रीपाद शास्त्रींना समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हटले, तुम्ही संस्कृतामध्ये असलेलं वाङ्मय मराठी भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये लिहून ते लोकांना ऐकवण्याचं महापाप करत आहात, असं करू नका म्हटले. संस्कृत ही देववाणी आहे आणि भगवंताच्या मुखामधून निघालेले जे श्लोक आहेत ते श्लोक तुम्ही असे सर्रासपणे वाटेल तसा अर्थ काढून जनसामान्यांना ऐकवू नका. पण श्रीपाद शास्त्रींची नाथ महाराजांवरती अपार निष्ठा होती, श्रद्धा होती, प्रेम होतं आणि ही खात्री होती की माझे नाथ जे काही लिहितील ते अगदी बरोबर लिहितील. आणि म्हणून श्रीपाद शास्त्रींनी वाचन बंद केलं नाही. हे मात्र त्या विद्वानांना काही सहन झालं नाही, ब्राह्मणांना सहन झालं नाही. आणि एक दिवस श्रीपाद शास्त्री ज्या वेळेला वाचन करण्यासाठी विराजमान झाले होते, तिथं एक विद्वान ब्राह्मण येऊन पोहोचला. शास्त्रींच्या समोर असलेलं ते संपूर्ण वाङ्मय उचललं, ते कागद उचलले, त्याचा भेंडोळा केला, गोळा केला आणि गंगेमध्ये टाकणार एवढ्या वेळामध्ये गंगेमध्ये एक भगवत भक्त स्नान करत होता. त्याने ते कागद वरच्यावर झेलले, बुडू दिले नाही. श्रीपाद शास्त्रींना समजावून सांगितलं. म्हटले, इथून पुढं मणिकर्णिकेच्या घाटावरती तुम्ही हे अध्याय वाचन करायचे नाहीत आणि तुम्ही जर का आमचं ऐकलं नाही तर ही गोष्ट धर्मपीठासमोर आम्ही नेऊ. श्रीपाद शास्त्री काही ऐकायला तयार नाही आणि पाहता पाहता धर्मपीठावरती विराजमान असलेले मध्व संप्रदायाचे कैवल्यानंद सरस्वती या महात्म्यापर्यंत ही वार्ता जाऊन पोहोचली. म्हटले, पैठणामध्ये कुठेतरी एकनाथ महाराज राहतात आणि त्यांनी श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावरती प्राकृत भाषेमध्ये, मराठीमध्ये टीका केलेली आहे, ओविबद्ध लिखाण केलेलं आहे आणि सर्रासपणे जनसामान्यांसमोर ते त्याचं वाचन करत आहेत. कैवल्यानंद विचार करतात की जे ज्ञान संस्कृतामध्ये, ग्रंथामध्ये वेदव्यासजी महाराजांनी ग्रथित करून ठेवलेला आहे, त्याचा अर्थ जर का सामान्य लोक आपल्या मनासारखा जर का करायला लागले तर न जाणो पुढं चालून काहीतरी विपरीत होईल. म्हणून कैवल्यानंदांनी हे सांगितलं. म्हटले, श्रीपाद शास्त्री, आजपासून माझा आदेश आहे की तुम्ही याचं वाचन करायचं नाही. श्रीपाद शास्त्रींना ऐकावं लागलं, कारण धर्मपीठाकडून आदेश होता. कैवल्यानंदांना एकनाथ महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. कैवल्यानंदांनी विचार केला, आज श्रीपाद शास्त्रीला आपण वाचन करण्यासाठी बंदी घातलेली आहे, पण नाथांनी जर का संपूर्ण अध्याय लिहून काढले आणि या ग्रंथाचं जर का प्रसिद्धी जर का झाली तर प्रत्येकाच्या हातामध्ये ही टीका जाईल. म्हणून नाथांची एकदा भेट घ्यावी, नाथांना समजून सांगावं अशी इच्छा कैवल्यानंदांना झाली आणि पैठणामध्ये निरोप पाठवला. नाथांजवळ निरोप येऊन पोहोचला. काशीच्या धर्मपीठावरती विराजमान असलेल्या
कैवल्यानंदांनी एकनाथ महाराजांना भेटीसाठी बोलावलं आहे. जसाच निरोप येऊन पोहोचला, दुसऱ्याच दिवशी नाथ महाराज काशी क्षेत्राकडे रवाना झाले. काही दिवसामध्ये काशीमध्ये येऊन पोहोचले. गंगेमध्ये स्नान केलं. प्रथमतः कालभैरवाचं दर्शन घेतलं, भगवान विश्वेश्वरांचं दर्शन घेतलं आणि आता कैवल्यानंदांची भेट घेण्यासाठी धर्मसभेमध्ये जाऊन पोहोचले. कैवल्यानंदांनी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं. म्हटले, नाथ महाराज असं करू नका. नाथ महाराज म्हणतात, मला सांगा, जे तत्वज्ञान देववाणी असलेल्या संस्कृत भाषेमध्ये भगवंतांनी ग्रथित करून ठेवलेलं आहे, ते तत्वज्ञान सामान्य जीवांना कळणं सुद्धा आता गरजेचं आहे. ते तत्वज्ञान जर का सामान्य जीवांपर्यंत जाऊनच पोहोचलं नाही, तर त्या अज्ञ जीवांचा उद्धार कसा होईल? आणि त्यांचं कल्याण करण्यासाठी, लोककल्याणासाठी हा आदेश मला माझ्या सद्गुरूंनी दान केलेला आहे आणि म्हणून मी टीका करण्यासाठी आरंभ केला. नाथ महाराज म्हणतात, तुम्ही एक वेळेला माझी ही टीका, मी हे जे 5 अध्याय लिहिलेले आहेत, हे एकदा ऐकून पहा. तुम्हाला जर का कुठे असं जाणवलं की मूळ अर्थाला सोडून मी काहीतरी वेगळंच जर का टीकेमध्ये लिहिलेलं आहे, वेगळाच जर का अर्थ मी काढलेला असेल, तर त्याच वेळेला मी माझा 5ही अध्याय गंगेमध्ये समर्पित करील आणि तुम्ही जे सांगताल ते प्रायश्चित्त घेण्यासाठी मी तयार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही आधी हे 5ही अध्याय ऐका. कैवल्यानंद ऐकण्यासाठी तयार झाले. दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला पुन्हा धर्मसभा भरलेली आहे. राम, पुन्हा धर्मसभा भरलेली आहे. नाथ महाराज आले, आसनावरती विराजमान झालेले आहेत. नाथ महाराजांच्या समोर एक पडदा लावण्यात आला. पडद्याच्या अलीकडून कैवल्यानंद विराजमान झालेले आहेत. पडद्याच्या पलीकडे नाथ महाराज विराजमान झालेले आहेत आणि एकनाथी भागवताच्या प्रथम अध्यायाची प्रथम ओवी वाचण्यासाठी आरंभ केला. जशीच एक एक ओवी नाथ महाराज वाचत आहेत, पहिला अध्याय संपन्न झाला, दुसरा अध्याय आरंभ होऊन गेला आणि जसंच नाथ महाराजांच्या मुखामधून ओव्या ऐकत होते, ऐकता ऐकता अचानक कैवल्यानंदांना नाथ महाराजांच्या जागेवरती महाविष्णूचं दर्शन घडलं. जणू काही असं वाटायला लागलं की नाथ महाराज इथं बसलेलेच नाहीत, तर महाविष्णू विराजमान झालेले आहेत आणि नाथांची टीका वाचत आहेत. हे जसंच पाहिलं, ओव्यांचा अर्थ जसाच लक्षात आला, आपल्या आसनावरून कैवल्यानंद उठले आणि नाथ महाराजांजवळ येऊन पोहोचले आणि नाथांना दृढ आलिंगन दान केलं. नेत्रामधून आनंदाश्रू वाहत आहेत आणि नाथांसमोर हात जोडले आणि महाराज म्हणतात, नाथ महाराज, आज साक्षात तुमच्यामध्ये मला महाविष्णूचं दर्शन झालेलं आहे आणि एका गोष्टीची निश्चित खात्री झालेली आहे की तुम्ही साधारण मनुष्य नाही, तर तुम्ही महाविष्णूचे अवतार आहात. आणि जो एकादश स्कंद प्रत्यक्ष भगवंतांनी उद्धवजी महाराजांना स्वमुखाने गायन करून सांगितला, तोच एकादश स्कंद एकनाथी भागवताच्या रूपाने जणू काही महाविष्णूच पुन्हा एक वेळेला गायन करत आहेत. हे नाथ महाराजांनी ऐकलं, कैवल्यानंदांचं दर्शन घेतलं, हात जोडले. राम राम. कैवल्यानंदांनी आपला मानस व्यक्त केलेला आहे. म्हटले, नाथ महाराज, 5 अध्याय तुम्ही पैठण क्षेत्रामध्ये लिहिले. आता माझी अशी इच्छा आहे की इथून पुढचं संपूर्ण नाथ भागवत तुम्ही या काशी क्षेत्रामध्ये बसून लिहावं. हे ऐकल्याबरोबर नाथांना आनंद झाला आणि तिथून पुढं नाथांनी 31 अध्यायांचे 60,000 ओव्यांचं असणारं एकनाथी भागवत काशी क्षेत्रामध्ये पूर्ण केलं.
जसंच नाथ भागवत लिहून पूर्ण झालेलं आहे, संपूर्ण काशी क्षेत्रामध्ये निवास करणाऱ्या भक्तांनी नाथांची मिरवणूक काढण्याची इच्छा व्यक्त केली. अंबारी तयार केलेली आहे, अंबारी सज्ज केलेली आहे आणि त्या अंबारीमध्ये नाथ महाराजांना बसण्याची विनंती केली. पण नाथ महाराज म्हणतात, म्हटले पहा, माझा देह हा अशाश्वत आहे, पण या देहाकडून जी टीका झाली आणि जे ग्रंथ रूपाने नावारूपाला आलं असं एकनाथी भागवत हे शाश्वत आहे, हे चिरकाल टिकणारं आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला अंबारीत बसवण्याच्या ऐवजी या नाथ भागवताला अंबारीमध्ये बसवा आणि त्याची मिरवणूक काढा. अंबारीमध्ये एकनाथी भागवताला विराजमान केलेलं आहे आणि संपूर्ण काशी क्षेत्रामध्ये आता एकनाथी भागवताची मिरवणूक काढण्यात आली. जेवढे जेवढे विद्वान तिथं उपस्थित होते, साऱ्यांनी एकनाथी भागवताची प्रत तयार केली. स्वहस्ताने पुन्हा एकनाथी भागवत लिहून घेतलं आणि जीवनभर आपल्या साधनेसाठी एकनाथी भागवताला अंगीकारलेलं आहे. एकनाथी भागवत लिहून झालं. नाथ महाराज काही काळ काशी क्षेत्रामध्येच राहिले आणि अचानक लक्षात आलं की मी भगवंतांना वचन दान केलेलं होतं की मी तुमचा विवाह सोहळा साजरा करण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर लिहेल. आणि आता नाथांना इच्छा झाली की मला रुक्मिणी स्वयंवर लिहायचं आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये, काशी क्षेत्रामध्ये मणिकर्णिकेच्या घाटावरती विराजमान होऊन नाथांनी रुक्मिणी स्वयंवर हा आपला ग्रंथ पूर्ण केला. एकनाथी भागवत लिहून पूर्ण झालेला आहे, रुक्मिणी स्वयंवर लिहून पूर्ण झालेला आहे. त्यानंतर नाथ महाराज पुन्हा पैठणामध्ये येऊन पोहोचले. एक दिवस स्वप्न दृष्टांत झाला नाथांना. ज्ञानोबाराय स्वप्नामध्ये आले. म्हटले, नाथा, ज्ञानेश्वरी आता प्रतिशुद्ध करावी लागेल. ज्ञानोबारायांचा आदेश शिरसावंद्य मानला आणि नाथ महाराजांनी पुन्हा एक वेळेला ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. नाथांनी एवढंच लिहिलं असं नाही, तर नाथांचे भारुड, नाथांचे अभंग हे तुमच्या माझ्यासाठी आज कल्याणाचा मार्ग मोकळा करून देणारे साधन झालेले आहे. एवढं अगाध वाङ्मय नाथांनी लिहिलं. चतुश्लोकी भागवताची टीका, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, हस्तामलक, भारुड, अभंग, नाना प्रकारच्या काव्यरचना नाथ महाराजांनी केल्या. परंतु करत असताना केंद्रस्थान ठेवलं सद्गुरूंची सेवा. स्वतःसाठी काहीच केलं नाही. कशासाठी केलं? मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे म्हणून मला करायचं आहे. तुमच्या माझ्यासाठी आपला उद्धाराचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी जे तत्वज्ञान आतापर्यंत गूढ होतं, ते तत्वज्ञान नाथांनी सोप्या भाषेमध्ये, सोप्या शब्दामध्ये तुमच्या माझ्या हातामध्ये आणून दिलेलं आहे. आता तुम्हाला मला काय करायचंय? आपल्याला फक्त ते वाचायचं आहे. ते वाचायचं आहे, त्याचा आश्रय घ्यायचा आहे आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि समजून घेता घेता तुमच्या माझ्या जीवनामध्ये त्या तत्वांचं आचरण, सिद्धांताचं आचरण तुम्हाला मला करायचं आहे. असं केल्याने काय होईल? तर ज्या अवस्थेपर्यंत नाथ महाराज जाऊन पोहोचले, जी कृपा भगवंतांनी त्यांच्यावरती केली, ती कृपा तुम्हाला मला सुद्धा प्राप्त होईल. म्हणून आश्रय घ्यावा संतांच्या वाङ्मयाचा, नाथांच्या वाङ्मयाचा, किंवा ज्यांच्यावरती आपली नितांत श्रद्धा आहे अशा संतांच्या वाङ्मयाचा आधार घ्यावा, त्यांच्या चरित्राचा आधार घ्यावा आणि आपला जीवनक्रम हा त्यांच्या आदर्शाने, त्यांच्या सिद्धांतावरती चालण्याचा प्रयत्न तुम्ही मी केला पाहिजे. असं अगाध वाङ्मय नाथरायांनी लिहून ग्रथित केलेलं आहे. त्यानंतर नाथांना इच्छा झाली की मला भावार्थ रामायण लिहायचं आहे. नाथ महाराजांनी आता भावार्थ रामायण लिहिण्यासाठी आरंभ करून दिलेला आहे. आणि एक दिवस असं झालं, नाथ महाराजांच्या राजवाड्यामध्ये एक बालक येऊन पोहोचला. तो
तो मतिमंद आहे. काय बोलावं, कुणाशी बोलावं, कसं बोलावं याचं ज्ञान नाही. त्या बालकासोबत त्याची आई आलेली होती आणि ती आई सांगायला लागली, म्हटले नाथ महाराज, याचं नाव गावबा आहे. याला खूप गोड खायला आवडतं, पण आमची परिस्थिती ही गरीब असल्यामुळे मी याला रोज गोड करून खाऊ घालू शकत नाही. पण मला एवढं नक्की माहीत आहे की पैठणामध्ये कुणाच्याही घरी नसो, पण नाथांच्या घरी रोज पुरणपोळी केली जाते. माझी अशी विनंती आहे तुम्हाला, प्रार्थना आहे तुम्हाला, की तुम्ही या माझ्या मुलाला तुमच्या जवळ ठेवून घ्या आणि त्याला रोज पुरणपोळी खाऊ घाला. नाथांनी त्याचा स्वीकार केला, गावबाचा स्वीकार केला आणि आता गावबा नाथांच्या घरी राहायला लागला. रोज 3 वेळेला गावबाला पुरणपोळी गिरजामाता खायला द्यायच्या. गावबा काहीच काम करत नव्हता, पुरणपोळी खायचा आणि विश्रांती घ्यायचा. पुन्हा माध्यान्हाच्या समयाला उठला की पुन्हा पुरणपोळी खायचा, पुन्हा विश्रांती घ्यायचा. सायंकाळच्या समयाला नाथांचं कीर्तन ऐकायचा, पुन्हा पुरणपोळी खायचा, पुन्हा झोपून जायचा. नाथ महाराजांनी हे पाहिलं आणि विचार करायला लागले, याला काहीतरी साधन दिलं पाहिजे. मतिमंद होता, बोलता येत नव्हतं. नाथांनी सांगितलं, म्हटले गावबा, तुला जर का पुरणपोळी लागत असेल तर पुरणपोळी खाल्ल्यानंतर एका जागेवरती विराजमान व्हायचं आणि श्रीराम श्रीराम असं म्हणायचं. पण गावबाला श्रीराम म्हणता येत नव्हतं. गावबा म्हणायचा एकनाथ एकनाथ एकनाथ. नाथ महाराज म्हणतात, बेटा माझं नाव घेऊ नको, रामाचं नाव घे, म्हण श्रीराम. पण जसंच श्रीराम म्हणायला जायचा, श्रीराम म्हणता येत नव्हतं. गावबा म्हणायचा एकनाथ. नाथ महाराज म्हटले काही हरकत नाही, एकनाथाचं नाव घे, पण घे, पण नुसतंच नाम घेऊ नको. तर गावबाजवळ सुतळीचा भला मोठा बंडल आणून ठेवला आणि सांगितलं, म्हटले एकदा नाम घेतलं की एक गाठण मारायची, पुन्हा एकदा नाव घेतलं की परत गाठण मारायची. गावबाच्या एवढं लक्षात राहिलं की एकनाथ म्हणायचं, पुरणपोळी खायची आणि एक गाठ मारायची. प्रसाद सेवन करून झाला की गावबा दिवसभर एका जागेवर बसायचा आणि एकनाथ म्हटल्याबरोबर एक गाठण मारायचा, एकनाथ म्हणायचा, एक गाठण मारायचा. असा गावबाचा दिनक्रम आरंभ होऊन गेलेला आहे. आणि इकडं माध्यान्हाच्या समयाला नाथ महाराज भावार्थ रामायण लिहिण्यासाठी विराजमान व्हायचे. आणि पाहता पाहता भावार्थ रामायणाचे 44 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आणि नाथ आता विचार करायला लागले, आता माझ्या सद्गुरूंनी सुद्धा इहलोकाचा त्याग केलेला आहे. जनार्दन स्वामींनी इहलोकाचा त्याग केला ती तिथी होती फाल्गुन वद्य षष्ठी. सद्गुरू सुद्धा आता इहलोकाचा त्याग करून निघून गेलेले होते. जी सहधर्मचारिणी होती गिरजा माता, तिनं सुद्धा देहत्याग केलेला आहे. आणि आता माझ्या सुद्धा लक्षात येत आहे की मला माझ्या सद्गुरूंचं बोलावणं येत आहे. कोणती तिथी निवडावी विचार करत होते. मग लक्षात आलं की ज्या तिथीला माझ्या सद्गुरूंचा जन्म झालेला आहे, ज्या तिथीला माझ्या सद्गुरूंना दत्तात्रेयांचं दर्शन झालेलं आहे, ज्या तिथीला मला अनुग्रह प्राप्त झालेला आहे, ज्या तिथीला माझा जन्म झालेला आहे आणि ज्या तिथीला माझ्या सद्गुरूंनी इहलोकाचा त्याग केलेला आहे, अशा 5 पर्वण्यांची जी तिथी आहे, जिला फाल्गुन वद्य षष्ठी असं म्हणतात, तीच तिथी नाथांनी सुद्धा आपल्या समाधीसाठी निश्चित केली. पण जाणार कसं? कारण भाविकांचं प्रेम झालेलं होतं. मी जर का असा अचानक निघून गेलो तर माझ्या भक्तांना हे सहन होणार नाही. म्हणून नाथ महाराज कुणाबद्दलच काहीही या विषयासंबंधात बोलले नाही. पण एवढं माहीत होतं
की षष्टीच्या दिवशी मला समाधी घ्यायची आहे. 44 अध्याय लिहून पूर्ण झालेले आहेत भावार्थ रामायणाचे. आणि एक दिवस असं झालं, नाथ देवघरामध्ये समाधीमध्ये असताना अचानक नाथांचा देह हा निश्चल होऊन गेला. जणू काही देहामध्ये प्राण राहिला नाही. हे उद्धवजी महाराजांच्या लक्षात आलं. धावत पळत साऱ्या गावकऱ्यांना जवळ केलेलं आहे. लक्षात आलं नाथ आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. आता नाथांच्या निर्याणीचा संपूर्ण तयारी आरंभ होऊन गेलेली आहे. नाथांची जशीच मिरवणूक वाड्याच्या बाहेर आली तर त्या ठिकाणावरती एक मनुष्य येऊन पोहोचला. नाथांना पाहिलेलं आहे, नाथांच्या देहाचं शव पाहिलेलं आहे, नाथांचा देह जमिनीवरती पडलेला पाहिलेला आहे. आणि अचानक म्हटले आजच यांना जायचं होतं का? आज मला माझ्या लेकीला तिच्या सासरी वाट लावायचं होतं आणि आजच यांना जायचं होतं का? फक्त असा मनामध्ये विचार आल्याबरोबर जे निश्चल होऊन पडले होते नाथ ते परत जागे झाले आणि म्हटले, बेटा आज तू तुझ्या लेकीला वाटी लाव, मी नंतर कधीतरी जातो. तो दिवसही टळून गेला. पुन्हा काही काळ निघून गेला. त्यानंतर पुन्हा असाच प्रसंग घडला. नाथांचा देह निश्चल होऊन पडला. नाथांची मिरवणूक काढली, परंतु जसंच गोदेच्या तीरावरती नाथांचा देह येऊन पोहोचला, एवढ्या वेळामध्ये त्या गावामध्ये राहणाऱ्या एका स्त्रीच्या कानावरती ही बातमी जाऊन पडली की नाथ आता इहलोकाची वार्ता सोडून निघून गेलेले आहेत, इहलोक सोडून गेलेले आहेत. हे ऐकल्याबरोबर त्या महिलेला, त्या स्त्रीला एवढा त्रागा निर्माण झाला आणि ती नाथांच्या देहाजवळ येऊन पोहोचली आणि रागारागामध्ये म्हटली, आज माझ्या घरामध्ये उत्सव मला साजरा करायचा होता आणि आजच या ब्राह्मणाला इथून जायचं होतं का? हे जसंच नाथांनी ऐकलं महाराज, पुन्हा एक वेळेला नाथ जिवंत झाले. नाथांनी हात जोडले, म्हटले, आई साहेब आधी तू तुझ्या घरातला सोहळा संपन्न कर, उत्सव संपन्न कर, मग मला सांग, मग मी जातो. पुन्हा एक वेळेला नाथ उठून बसले. आता असं झालं की गावकऱ्यांना वाटायचं की नाथांचा देह जर का निश्चल झाला की नाथ परत जागृत होतील, परत समाधीतून बाहेर येतील, जणू काही नाथ समाधीमध्येच जातात, असा भ्रम भक्तांचा नाथांप्रती निर्माण झाला. आणि आता एक दिवस नाथ विचार करत आहेत की आता षष्टीचा दिवस हा समीप येतो आहे. भावार्थ रामायण लिहिण्यासाठी विराजमान झाले होते. अध्याय पूर्ण झाला, 44वा अध्याय पूर्ण झाला आणि नाथांनी आपल्या मनामध्ये असलेला मानस समस्त गावकऱ्यांना सांगितला. म्हटले, गावकऱ्यांनो, आता मी फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी समाधी घेणार आहे. गावकऱ्यांना वाटलं, म्हटले असतील महाराज याआधी दोनदा सुद्धा अशीच घटना घडून गेली, नाथ गेले की परत जिवंत व्हायचे, म्हणून गावकऱ्यांनी मनावर घेतलं नाही. पण उद्धवजी महाराज आणि नाथांचा जो पुत्र होता ज्याचं नाव हरिपंडित होतं, यांना मात्र लक्षात आलं की नाथ महाराज गंभीर झालेले आहेत आणि नाथांनी जर काही षष्टीचा दिवस निवडलेला आहे याचा अर्थ नक्कीच नाथ समाधी घेणार आहेत. हरिपंडित येऊन पोहोचला नाथांजवळ आणि नाथांना म्हणतात, बाबा तुम्ही भावार्थ रामायण लिहिण्यासाठी आरंभ केला होता आणि तुम्ही जर का निघून गेला तर हे भावार्थ रामायण कसं पूर्ण होईल? त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात, काही चिंता करू नको बेटा, मी जरी निघून गेलो तरी माझं भावार्थ रामायण पूर्ण करण्यासाठी माझा सतशिष्य इथंच आहे. म्हटले, कोण आहे तुमचा सतशिष्य? त्यावेळेला नाथांनी आवाज दिला, म्हटले, गावबा आहे ना. जसंच हे ऐकलं आश्चर्य वाटायला लागलं. म्हटले, तो गावबा जो मतिमंद आहे, ज्याला एकनाथ शिवाय दुसरं काहीच म्हणता येत नाही, असा गावबा तुमच्यासारखं लिखाण करू शकेल का? नाथांनी आवाज दिला, गावबा
आवाज ऐकल्याबरोबर गावबा नाथांजवळ येऊन पोहोचला आणि नाथांनी सांगितलं, म्हटले, बेटा, इथून पुढे भावार्थ रामायणाचं लिखाण आता तुला करायचं आहे. काहीच बोलता येत नव्हतं, फक्त एकनाथ एकनाथ एवढंच बोलता येत होतं. नाथांना नमस्कार केला आणि पहा, तिथून पुढे भावार्थ रामायणाचे 44 अध्याय नाथांनी लिहिलेले आहेत आणि तिथून पुढचे 45 पासून 99 अध्यायापर्यंत गावबाचं लिखाण आहे. पण ज्या वेळेला तुम्ही मी वाचू त्यावेळेला आपल्याला हे कळणारच नाही की नाथांचं कोणतं लिखाण आहे आणि गावबाचं कोणतं लिखाण आहे. एवढी तादात्म्यता, एवढी एकरूपता त्या दोघांमध्ये झालेली होती की ज्या अवस्थेवरती नाथ जाऊन पोहोचले होते, जी अवस्था नाथांना प्राप्त झाली होती, ती अवस्था गावबाला प्राप्त झाली. ते सामर्थ्य गावबाला प्राप्त झालं. कशामुळे? गुरुकृपेमुळे. नाथांनी सांगितलं, श्रीराम म्हण, श्रीराम म्हण. नाही म्हणता आलं. गावबा म्हटला, एकनाथ. आणि एकनाथ नाव कुणाचं आहे? नाथांचं, की जे गावबाचे सद्गुरू झाले. अखंड एकनाथ म्हणत होते, अखंड आपल्या सद्गुरूंचं नाम घेत होते आणि त्यांचं नाम घेता 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 मतिमंद असणारा गावबा याने नाथांसारखं लोकविलक्षण साहित्य तुमच्या माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं, की पाहायला जर का गेलं तर नाथांमध्ये आणि गावबामध्ये तुम्हाला मला जरासही भेद, जरासही अंतर दिसणार नाही. नाथांनी सांगितलं की आता गावबा लिखाण करेल आणि दिवस उजाडला फाल्गुन वद्य षष्ठीचा. या षष्ठीच्या दिवशी पैठणामध्ये षष्ठीचा सोहळा साजरा करायचे नाथ महाराज. कारण पर्वकाळ वाटायचा, माझ्या सद्गुरूंचा जन्म झालेला आहे, माझ्या सद्गुरूंचा समाधी तिथी आहे. याच तिथीला मला अनुग्रह प्राप्त झाला, याच तिथीला माझ्या प्रभूंना जनार्दन स्वामींना दत्तात्रयाचं दर्शन झालं आणि याच तिथीला माझ्या सद्गुरूंचा समाधी सोहळा असल्यामुळे पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन गेलेलं होतं आणि नाथ आपल्या सद्गुरूंजवळ परत जाऊन पोहोचले. जिथे नाथांचा हार तरंगत होता, पुष्पहार तरंगत होता, त्याच ठिकाणावरती गावकऱ्यांनी नाथांची समाधी बांधली आणि अशा पद्धतीनं सद्गुरूंची सेवा करण्यासाठी आलेले नाथ महाराज यांनी जीवनभर सद्गुरूंची सेवा केली आणि सद्गुरूंचं नाम घेता घेता त्याच तिथीला नाथ महाराज पुन्हा आपल्या
स्वस्थळी जाऊन पोहोचले. असं हे नाथांचं चरित्र गेल्या 3 दिवसांपासून तुम्ही मी ऐकण्याचा प्रयत्न करत होतो, समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण पहा, एवढंच चरित्र आहे का नाथांचं? याला उत्तर आहे नाही. नाथांचं चरित्र विशाल आहे, अगाध आहे. पण या विशाल असणाऱ्या चरित्रामधून आपण जरासे काही प्रसंग पाहिले आणि त्याच्यानुसार नाथांचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाथांचं चरित्र नाही, तर नाथांचं चरित्र भरपूर आहे, विशाल आहे. पण जराशी वेळेची कमतरता तुमच्या माझ्याकडे असल्याचा परिणाम की आपण हे नाथांचं चरित्र संक्षिप्तरित्या श्रवण करण्याचा प्रयत्न केला. पण परत जर का भगवंताच्या कृपेने, भगवतीच्या कृपेने जर का तुम्हाला मला संधी प्राप्त झाली, तर नक्कीच आपण नाथांचं चरित्र पुन्हा एक वेळेला सविस्तर श्रवण करण्याचा प्रयत्न करू. बघू, जशी भगवती, भगवंत तुम्हाला मला बुद्धी दान करतील, तशा पद्धतीनं आपण पुढील संकल्प हृदयाशी धारण करू. असं हे नाथांचं चरित्र आहे की ज्यांच्याकडे पाहताना एक महात्मा कसा असतो, साधू कसा असतो, संत कसे असतात, हे नाथांकडे पाहून समजतं. एवढंच नव्हे तर साधक कसा असतो, सतशिष्य कसा असतो आणि सद्गुरू कसे असतात, हे नाथांकडे पाहून समजतं. असं हे नाथांचं चरित्र नाथांच्या कृपेने, आई भगवतीच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने श्रवण करण्याचा प्रयत्न तुम्ही मी केला. गेल्या 3 दिवसापासून आपली ही सेवा आरंभ झालेली होती. आज पौर्णिमेचा परमपवित्र मुहूर्त आहे, दिवस आहे आणि आजच्या तिथीला आपण या चरित्राला, निमित्त मात्राला पूर्णता देऊ. बोलत असताना या 3 दिवसामध्ये जर का माझ्या मुखामधून काही वेडेवाकडे शब्द जर का बाहेर पडले असतील, तर आईच्या अंतःकरणाने आपण साऱ्या भाविकांनी ते हृदयाशी धारण करावे, मला क्षमा करावी. पण बोलत असताना जर का असं काही चांगलं माझ्या मुखामधून बोलल्या गेलं की ज्याच्यामुळे तुमचं अंतःकरण आल्हादित झालं असेल, तर ते सारं काही माझ्या सद्गुरूंचं आहे असा भाव तुम्ही सुद्धा हृदयाशी धारण करा. जे काही वाईट झालं तो दोष मी माझ्याकडे घेते, पण जे काही चांगलं झालं असेल ती माझ्या नाथांची माझ्यावरती असलेली कृपा. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करू, आई भगवतीच्या चरणी समर्पित करू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, हरसू माता की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय.